नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। 8 मार्च 2024 म्हणजेच बघा शुक्रवार या दिवशी महाशिवरात्र आलेली आहे आणि महादेवांच्या पूजेमध्ये आपण बेलपत्र हे अर्पण करत असतो। महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांच्या पूजेला खूप सारे महत्त्व आहे। या दिवशी आपण त्यांची उपासना, व्रत, वैकल्य या सर्व गोष्टी करत असतो। तुम्ही महादेवाच्या पिंडीला किंवा शिवलिंगाला महादेवांना तुम्ही फुलं अर्पण करा किंवा करू नका, उपवास धरा किंवा धरू नका, किंवा तुम्ही इतर फळे, बेलाचं फळ, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ अर्पण करा किंवा करू नका, परंतु बेलाचं पान हे अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे। महादेवांच्या शिवलिंगाला एक तरी बेलपत्र हे अर्पण करावे आणि हे बेलपत्र अर्पण कसे करावे याचे देखील काही नियम आहेत। बेलपत्र कधी तोडावे याचे देखील काही नियम आहे। बेलपत्र कसे वाहावे याचे देखील काही नियम आहे। तर हेच नियम आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, काही जणांच्या घरात बेलपत्राचं झाड असेल तर ती बेलाची पानं दररोज तोडत असतील, तर बघा आपल्याला दररोज बेलाची पानं ही तोडायची नसतात। काही विशिष्ट दिवस असतात, काही तिथी असते, या दिवशी चुकूनही बेलाची पानं ही तोडायची नसतात। त्याचप्रमाणे बेलाची पानं तोडताना त्या अगोदर आपल्याला काय म्हणायचं असतं हे देखील आपल्याला माहिती पाहिजे। बघा, या गोष्टी जर का आपल्याला माहिती नसेल तर कळत नकळत आपल्याकडनं होणाऱ्या ह्या चुकांचे दोष देखील आपल्याला हे लागत असतात। आपण म्हणतो आपण एवढी पूजा अर्चना करतो, आम्ही दररोज महादेवाच्या शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करतो, 1 लोटा पाणी घालतो, तरीसुद्धा आम्हाला का त्याचे फरक जाणवत नाही, तरीसुद्धा आम्हाला याचे रिझल्ट का येत नाही। तर बघा, ह्या काही चुकून गोष्टी तुमच्याकडनं होत असतील तर ह्या गोष्टी तुम्ही इथून पुढे करायच्या नाही आहे। याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, कारण 8 तारखेला शिवरात्र आलेली आहे आणि या दिवशी आपण आवर्जून बेलाचं पान हे महादेवांना आपण अर्पण करणार आहोत। तर हे बेलपान अर्पण करताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा। माघ कृष्ण पक्ष चतुर्दशीला शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता। या दिवशी उपवास केल्याने आणि आपल्या आवडत्या वस्तू भगवान शंकरांना अर्पण केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतात। बेलपत्र हा महादेवाची सर्वात आवडती गोष्ट मानली जाते। देवी पार्वतीने स्वतः भगवान शंकरांची बेलाच्या पानांनी पूजा केली होती आणि म्हणूनच बेलाची पाने शिवाला खूप प्रिय आहे। 3 देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यात सर्वश्रेष्ठ महेश अर्थात महादेवाला अनेक प्रकारच्या पूजा सामग्री अर्पण केल्या जातात। सर्वात महत्त्वपूर्ण या सामग्रीत फुलं आणि पानांचा समावेश आहे। महादेवाला बेलाचे पान अर्पित केले जाते। असे मानण्यात येते की बेलाचे पान महादेवाला अर्पण केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात, त्यामुळे बेलांच्या पानांना चमत्कारिक मानले गेले आहे। महादेवाला दररोज बेलाचे पान अर्पण केल्याने भक्ताला सर्व सुख सुविधा प्राप्त होतात। बेलाचे पान अर्पण केल्याने महादेवाची कृपा प्राप्त होते। या पानाचे एवढे महत्त्व असल्यामुळे शास्त्रात बेलाच्या पानासाठी काही नियम तयार केले गेले आहेत। काही दिवस आणि तिथी सांगितल्या गेल्या आहेत। त्या दिवशी बेलाची झाडाची पाने तोडू नयेत। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेलाची पाने आपण कधी तोडायची नाही। तर बघा, महिन्याच्या अष्टमी तिथीला, चतुर्दशीला, अमावस्याला, पौर्णिमेला या तिथीला बेलाची पाने तोडू नये। त्याशिवाय सोमवारी बेलाची पाने चुकूनही तोडू नये, कारण सोमवार हा महादेवाचा प्रिय दिवस आहे। या तिथींना बेलाची पाने तोडू नये। त्याचप्रमाणे शिवरात्रीला देखील बेलाची पानं तोडू नये। तुम्ही या तिथीच्या आदल्या दिवशी बेलाची पानं ही तोडून ठेवू शकतात, किंवा मग तुमच्या झाडाची पानं तुम्हाला तोडायला जमली नाही, लक्षात राहिलं नाही, तर तुम्ही या तिथींना तुम्ही विकत आणलेली बेलाची पानं ही तुम्ही महादेवांना शिवलिंगाला अर्पण करू शकतात। त्याचप्रमाणे बेलाची पानं तोडताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची, तर बघा, सर्वात अगोदर आपल्याला महादेवांना स्मरण करायचं आहे, त्यांना त्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि त्याची पानं तुम्ही तोडत आहात त्याबद्दल क्षमा प्रार्थना
तुम्हाला महादेवांकडे मागायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही पानं तोडायची आहे. पानं तोडताना पण ती कधीही वरमडून तोडायची नाही. पानं तोडताना फांट्या कधी मोडायच्या नाही. पानं व्यवस्थित आपल्याला तोडायची आहे. पानं घेताना ती तुटलेली फाटलेली पानं आपल्याला घ्यायची नाही आहे. 2 पानांचं जे बेलपान असेल ते बेलपान आपल्याला घ्यायचं नाही. जे बेलपान 3 पानांचं असेल, बघा आता 5 पानांचं देखील बेलपान असतं, 4 पानांचं देखील बेलपान असतं, तर अशी बेलपान तुम्ही तोडू शकतात. बेलपत्राला होल असलेलं, छिद्र असलेलं किंवा फाटलेली बेलपत्र तोडू नये आणि ही बेलपत्र आपल्याला महादेवाला चुकूनही अर्पण करायची नाही आहे. महादेवाला बेलपत्र अर्पण करताना ते नेहमी त्रिदल असावं. ते नेहमी चांगलं हिरवंगार असावं. 3 पानं नसलेले बेलपान चुकूनही महादेवांना अर्पण करू नये. शिवपुराणात बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे. 3ही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत त्या सर्वांचे मूळ बिल्बपत्रात असल्याची मान्यता आहे. बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. बेलाची पाने तोडताना शिवाचे नामस्मरण केले पाहिजे. बेलाचे नुसते 1 पान अर्पण केले तरी शिवशंकराचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात. म्हणूनच त्यांना आशुतोष म्हटले जाते. एका पौराणिक मान्यतेनुसार बेलाच्या पानाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते. शिवपुराणात बेलाचे पान शिवाचे प्रतीक असल्याचा उल्लेख आढळून येतो. बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करून नियमितपणे त्याचे पूजन केल्यास महादेवांचे विशेष शुभ आशीर्वाद प्राप्त होतात. आता आपण बेलाचे पान कधी तोडायचे हे बघितलं, बेलाचे पान कसं तोडायचं हे बघितलं. आता महादेवांना बेलाचे पान वाहताना किंवा अर्पण करताना ते कसे व्हायचे आणि हे वाहत असताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा ते आपण बघू. महादेव शिवशंकरांचे पूजन करतेवेळी बेलाचे पान वाहताना आपल्याला त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रच त्रिधायुतम त्रिजन्म पापसंहार बिल्बपत्र शिवार्पणम हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणत आपल्याला बेलपान हे महादेवाच्या शिवलिंगाला अर्पण करायचं आहे. बघा मंत्र मी तुम्हाला पुन्हा सांगते. त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रच त्रिधायुतम त्रिजन्म पापसंहार बिल्बपत्र शिवार्पणम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. या मंत्राचा अर्थ असा की 3 गुण, 3 नेत्र, त्रिशूळ धारण करून 3 जन्मांचे पाप हरणाऱ्या शिवाला हे त्रिदल बेलपत्र अर्पण करतो. याशिवाय ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करत तुम्ही बेलपत्र देखील अर्पण करू शकतात. आता बेलपत्र किती अर्पण करायचे तर बघा, तुम्ही तुमच्या इच्छेने 1 बेलपत्र अर्पण करू शकतात. 108, 1008, 21 बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकतात. तुमच्याकडे जर का काहीच बेलपत्र नसेल, अगदी 1 बेलपत्र असेल तरी देखील तुम्ही 1 बेलाचं पान आणि 1 तांब्याभर पाणी तुम्ही शिवलिंगावर अर्पण जरी केलं तरी महादेव आपल्यावर प्रसन्न होतात. फक्त बेलपान अर्पण करताना त्याचे एक नियम पाळून किंवा नियम लक्षात घेऊन हे बेलपान आपल्याला महादेवांना अर्पण करायचे आहे. तुमच्याकडे जर का बेलपान नसेलच, तुम्हाला बेलपान चांगले मिळाले नाही किंवा तुम्ही तोडायचे विसरून गेला, तोडले नसेल, तर मग अशा वेळी काय करायचं. तुम्ही जर का महादेवाच्या मंदिरात गेला तर बघा, तिथे अगोदर ज्यांनी बेलपत्र हे महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण केलेले असतील त्यातलं 1 बेलपान तुम्ही घेऊ शकतात. ते पुन्हा तुम्ही पाण्यामध्ये बुडवून घ्या आणि पुन्हा हे बेलपत्र तुम्ही महादेवाच्या शिवलिंगाला अर्पण करू शकतात. बघा, तुमच्या अगोदर ज्याने बेलपत्र अर्पण केलेलं आहे ते बेलपान तुम्ही पुन्हा घेऊन ते शुद्ध करून तुम्ही पुन्हा ते बेलपान अर्पण करू शकतात. यानंतर बघा, बेलपान वाहताना ते नेहमी 3 पानांचं असावं. बेलाचा देठाचा भाग हा नेहमी समोर असावा, देवाकडे असावा आणि बेलाच्या पानाचा निमुळता भाग हा नेहमी आपल्याकडे असावा. बेलपान वाहताना ते नेहमी पालथे व्हावे, म्हणजेच बेलाचा जो मऊ भाग आहे, चिकना भाग आहे, तो खाली आला पाहिजे आणि खरबुडा भाग हा वर आला पाहिजे. म्हणजे शिवलिंगाला हा बेलाचा मऊ भाग टच झाला पाहिजे. अशा पद्धतीने बेलपान हे आपल्याला व्हायचं आहे. तर बघा, हे नियम पाळून आपण बेलपान हे महादेवांना अर्पण करायचे आहे. तुम्ही 108 बेलपान जरी अर्पण केले नाही, तुम्ही 1 जरी बेलपान अर्पण केलं
तरी ते जर का हे नियम पाळून अर्पण तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्हाला महादेवांची कृपा आशीर्वाद प्राप्त होतील। तुम्ही दररोज तुमच्या घरात असलेल्या महादेवाच्या शिवलिंगाला बेलपान अर्पण करत असाल आणि तुमच्याकडनं जर का बेलपान वाहताना काही चुका होत असतील, तुम्ही आजपासूनच या चुका थांबवायच्या आहे आणि सांगितलेल्याप्रमाणे तुम्हाला बेलाचं पान हे महादेवाच्या शिवलिंगाला अर्पण करायचं आहे। याचबरोबर बेलाचं पान सोमवार, शिवरात्र, चतुर्दशी, अष्टमी, पौर्णिमा आणि अमावस्या या तिथीला चुकूनही तोडायचं नाही आणि बेलाचं पान तोडताना सुरुवातीला आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आणि महादेवांना स्मरण करायचं आणि त्यानंतरच बेलाचं पान हे तोडायचं आहे। तर हे नियम तुम्ही आवर्जून तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व करा किंवा तुम्ही ॲड करा। बघा, तुम्हाला महादेवांच्या पूजेचे नक्कीच फळ प्राप्त होईल। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, इतरांना शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।